दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपण स्तोत्रसंहिता ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस बरीचशी स्तोत्र जी आहेत ही दाविदाने लिहिलेली आहेत. आणि जेव्हा आपण स्तोत्र 142 वाचतो बघा, त्याच्या सुरुवातीलाच वर लिहिलेलं आहे की हे दाविदाचं स्तोत्र आहे, पण गुहेत असताना त्याने केलेली प्रार्थना, असं त्याने त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. दावीद हा शाऊलापासून पळत होता. शाऊल त्याच्या मागावर होता. शाऊल त्याला मारण्यासाठी टपलेला होता. आणि अशासाठी दावीद जो होता हा अरण्यामध्ये गुहेमध्ये लपत असे. गुहेंमध्ये बघा, जर आपण जंगलामध्ये कधी गेला असेल आणि गुहा जर बघितली असेल तर दिवसासुद्धा त्यामध्ये एवढा प्रकाश नसतो. तर रात्री बघा, रात्री काय असेल, रात्री तर काळा कुट्ट सगळं असेल, अंधकारमय जीवन होतं. आणि अशा ठिकाणी दावीद होता. आणि म्हणून तो परमेश्वराची सर्व काही विनवणी करत आहे. आपली संकटं, आपले दुःख, आपल्या समस्या ज्या आहेत ह्या परमेश्वरासमोर ठेवत आहे. पण त्याचबरोबर बघा, त्याचबरोबर तो देवावरचा विश्वाससुद्धा प्रगट करत आहे. तो देवाला म्हणत आहे की तू माझा आश्रय आहे, तूच मला सर्व काही सोडवणार आहे. आज आपण कुठल्या गुहेमध्ये अडकलो आहोत? कुठल्या अंधकारमय गुहेमध्ये आपलं जीवन अडकलेलं आहे? आपण सध्या आजारपणाच्या गुहेमध्ये आहोत का? आपण जीवनातील कठीण परीक्षा ज्या आपल्या समोर येतात त्या गुहेमध्ये आपण अडकलो आहोत का? आमच्या संसाराच्या चिंता ज्या आहेत ह्या गुहेमध्ये अडकलो आहोत का? ज्या चिंता, ज्या आमच्या जीवनामधील समस्या आहेत ह्यामुळे आमचं जीवनाचं जे सुख आहे, शांती आहे, आनंद आहे, ते ह्या गुहा आमच्याकडून हिरावून घेत आहेत का? अशा वेळेस दाविदाने काय केलं बघा. दाविदाने त्याने प्रथम देवाची दया मागितली, माझ्यावर दया कर. नंतर त्याने परमेश्वराचा, देवाचा आश्रय मागितला, मला तू तुझ्याजवळ ठेव. आणि त्याने म्हटलं, तू जर मला सोडवलं तर मी तुझं सतत नामस्मरण करत राहीन, तुझी उपकारस्तुती करत राहीन. आणि शेवटी तो म्हणतो की धार्मिक लोक त्याच्याकडे पाहून उल्हास पावतील. पुढे तो सहभागिता, इतरांबरोबर सहभागितेची या ठिकाणी गोष्ट करत आहे. बघा, ह्या स्तोत्रामध्ये दाविदाने आग्रहाने आपल्या समस्या आहेत त्या देवासमोर मांडल्या आणि ह्या आग्रहाचे तो नंतर स्तुतीमध्ये रूपांतर करतो. एकटेपणा जो आहे त्याचा तो सहभागीमध्ये तो बदलतो, देवाबरोबरची सहभागिता त्याच्यामध्ये बदलतो. या स्तोत्रामधून आज आपण शिकूया की आपल्या समस्या, आपल्या परीक्षांच्या गुहेत आपण अडकलो असताना आपण दाविदाच्या स्तोत्रातून ह्यावेळेस शिकूया. जेव्हा संकटाच्या वाळवंटामध्ये आपण सापडतो त्यावेळेस देव आपल्याला पाण्याच्या जलाशयासारखा आपल्याला तो आधार देत असतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, स्तोत्रसहिता 142 आणि 5वं वचन, साम 142 and verse 5. हे परमेश्वरा, मी तुला आरोळी मारितो, मी म्हणतो तूच माझा आश्रय आहेस. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.